आपण सर्वांनी पाहिलं असेल, गेले 2 दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून, केंद्रीय गृहमंत्री संसद भवनात जे बोलले की आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे. खरं तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे. खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे, या देशाच्या संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे, त्यांचं जीवन जे होतं, त्यांचा जो खडतर प्रवास होता, तो आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, त्यांनी आपल्या सर्वांना, तुम्हाला, आम्हाला, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क काय आहे तो सांगितला, त्यांचे अधिकार काय आहेत तो सांगितले. जे आवाज दबलेले होते, जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते, या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते, शक्तीस्थळापर्यंत पोहोचत नव्हते, ते आवाज एका सत्ता केंद्रात असेल, राज्यांमध्ये असेल, जी सत्ता असते त्या स्थळी पोहोचवलं. आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं, त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला. आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातोय. मला एवढंच माहिती पाहिजे, ते जे बोलले, ती 12 सेकंदाची जी क्लिप आहे, ते बोलले की नाही बोलले. बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही आहेत. मागून कोणीतरी आवाज काढलाय सांगायला पाहिजे, कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे. आणि ही चीड, हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही, फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही, तर हा राग ह्या महाराष्ट्राच्या, या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे. मी आज सरळ सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे, जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे, असं नितीश कुमारजींना वाटत नाही का? असं चंद्रबाबूजींना वाटत नाही का? असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का? असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील, जे आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी, देशप्रेमी आमदार आहेत, त्यांना वाटत नाही का? जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे, संविधानाबद्दल असेल, आपल्या न्याय हक्काबद्दल असेल, या देशाबद्दल असेल, ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं, भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे.